ठीक आहे, घे ना, कव्हर करत चला ना रेकॉर्डिंग मधून. तुम्ही पाहताना एवढी प्रॅक्टिस करताना एकदा पहिल्यांदा काय करायचं की मनाने ट्राय करायचं, नाही जमलं तर रेकॉर्डिंग पाहिजे, असं करायचं. ठीक आहे. तर आपला फोल्डर कोणता? ठीक आहे ना. ठीक आहे. तर आपला फोल्डर कोणता? ई कॉमर्स प्रोजेक्ट. आणि ई कॉमर्स जो काय प्रोजेक्ट आहे त्या फोल्डरला करणार आपण सीएमडी. सीएमडी केल्याने काय होणार? सीएमडी ओपन होणार. ठीक आहे. आपल्या पुढे अशी आपण म्हणू आपल्या पुढे एक अशी ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. ठीक आहे. ठीक आहे. ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर जे काय आपल्या कमांड्स असतात, जे काय आपल्या प्रोजेक्टचे कमांड असतात ते आपण इथे राईट करतो. बरोबर. मग मी इथे एक कमांड टाकतो की कोणती? कोड पेस्ट डॉट. कोड पेस्ट डॉट ए कमांड ही कमांड टाकल्याने काय होणार की जो आपला प्रोजेक्ट आहे, जे प्रोजेक्टचं फोल्डर आहे ते फोल्डर ऍज इट इज कुठे ओपन होणार? व्हीएस कोडला. ठीक आहे. मग व्हीएस कोडला ओपन झाल्यानंतर मी जी काय ती पेज ओपन आहे त्याला सर्वांना क्लोज करतो. ठीक आहे. आणि जो काय आपला प्रोजेक्ट आहे, प्रोजेक्टला रन करण्यासाठी कमांड काय? नोडिमॉन इंडेक्स डॉट या कमांडने आपला प्रोजेक्ट काय झाला? रन झाला. ठीक आहे. मग या कमांड ह्या प्रोजेक्टचं किंवा ह्या कोडचं आउटपुट पाहण्यासाठी आपण कुठे जाणार? ब्राउझरला. आणि ब्राउझरला मी सर्च करणार लोकल होस्ट कोलन 1000 आणि एंटर केले. जसं एंटर केलं आपल्या पुढे काय झाली? एक जी काही युजर साईटची वेबसाईट होती ती वेबसाईट काय झाली? आपल्या पुढे शो झाली. मग युजर साईट मध्ये आपण काय केलं की भरपूर सारे पेज बनवले होते. ठीक आहे ना. जसं की होम, अबाउट, शॉप. आता हे दररोज चाललंय. ठीक आहे. आपण याचं एक नंतर ऍडमिन पॅनल एक बनवला होता. मग ऍडमिन पॅनल पाहण्यासाठी लोकल होस्ट कोलन 1000/ऍडमिन याने काय झालं की जो काय आपला वेबसाईटचा ऍडमिन पॅनल होता तो काय झाला? आपल्या पुढे शो झाला. ठीक आहे. मग ऍडमिन पॅनल मधून आपण काय करतो की जी काय आपली वेबसाईट आहे, जशी की जी काय आपली वेबसाईट आहे ती वेबसाईट आपल्याला काय झाली? शो झाला. म्हणजे आपण ऍक्सेस करू शकतो, हँडल करू शकतो. सपोज आपल्या वेबसाईटचं एखादा पेज चेंज करायची, त्यातले डिझाईन चेंज करायची, आपण कुठून करणार? ऍडमिन पॅनल मधून. ठीक आहे. पण आपण ठीक आहे ऍडमिन मधून करू शकतो. त्यामध्ये काय? अबाउट कंपनी. अबाउट कंपनी मध्ये थोडीशी ती कंपनीची काय इन्फॉर्मेशन आहे. स्लायडर म्हणजेच आपलं बॅनर. ठीक आहे. स्लायडर म्हणा किंवा तुम्ही बॅनर म्हणू शकता. त्यामुळे कॅटेगरी ऍड करत्या की आपली जी काय वेबसाईट आहे ती वेबसाईट कशाची? शॉपिंगची. शॉपिंग मध्ये की ई कॉमर्स. ई कॉमर्स म्हणजे जसे की फ्लिपकार्ट आहे, अमेझॉन आहे, त्याच टाईप आपली काही एक वेबसाईट आहे. मग वेबसाईट मध्ये आपण कॅटेगरी त्यावेळेस घेतल्या होत्या. त्यानंतर एक ऍड प्रोडक्ट बनवलं होतं. त्यानंतर प्रोडक्ट लिस्ट. बरोबर. इथं आपण ऍडमिन मध्ये काम केलं. बरोबर. पण आता आपण जाऊ लास्ट लेक्चर मध्ये आपण कुठे काम केलं? कुठे काम केलं? शॉप मध्ये काम केलं. ठीक आहे. ठीक आहे. शॉप मध्ये काम केलं. बरोबर. आणि शॉप मध्ये आपण काय केलं? जसा युजर येणार युजरला प्रोडक्ट शो होणार आणि युजर काय करणार? कॅटेगरी वाईज प्रोडक्ट फाइंड करू शकतो किंवा कलर, ब्रँड आणि तो सर्च पण करू शकतो. बरोबर. इथवर पाहिलं होतं. सपोज मी काय करतो? एक प्रोडक्टला व्ह्यू करतो. व्ह्यू केल्यानंतर मला पाहिजे एक साईजचा, असं समजून घ्या. आता हा ठीक आहे. आपण करू ना त्याला सॉल्व. आज तेच करणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर काय प्रोडक्टची साईज, त्याची प्राइस वगैरे शो होते. त्यांची इमेज वगैरे बघायची असते तर आपण असं काहीतरी केलं तर काल. ठीक आहे. तर आज आता पुढे पाहू. ठीक आहे. ह्याचं सोल्युशन काढायचं पहिलं. ठीक आहे. तर मग आज काय करणार आहे आपण की आता प्रोडक्ट मी एस साईज करतोय, एम साईज करतोय, एल पण साईज करतोय, त्यांची मला प्राइस पण शो होती. हे बरोबर आहे. ठीक आहे. पण प्राइस शो होती आणि आता मी त्याचं क्लिक केल्यानंतर बाहेर आलो. म्हणजे ती माऊस मी साईडला घेतला. आता कशाची प्राइस आहे मला सांगा तुम्ही? कोणत्या साईजची प्राइस आहे ही? काय माहिती कसं काय? कोणत्या ह्याची साईज आहे? हा ठीक आहे. की आपल्याला काय करायची की जेव्हा त्या एम साईज वर क्लिक करीन, एम साईज काय झाली पाहिजे? कलर त्याला ब्लॅकच पाहिजे ना. म्हणजे तो ऑलरेडी काय पाहिजे? सिलेक्टेड पाहिजे. मग आपण समजू शकतो की ही कोणाची प्राइस आहे आता? आणि आता कोणाची प्राइस आहे? कशाची प्राइस आहे? एमचीच आहे का? असं कन्फ्युज होत आहे ना थोडस. बरं ठीक आहे. आज आपण हे पाहू त्याला थोडस. ठीक आहे. सगळ्यांना जेकेवरी जमते? सीएसएस जमते? जमते ना. जेकेवरी माहिती ना. ठीक आहे. आपण त्याचाच यूज करू आज. तर कशात चेंजेस करायचे आपल्याला? की व्ह्यू प्रोडक्ट मध्ये आल्यानंतर की जी काय आमची प्राइस आहे, ठीक आहे, कुठे आपण की साईज आपण प्रिंट केली. ठीक आहे. पहिलं ते नन मी काय करतो? रिमूव्ह करून टाकतो.
ती जास्त थोडस येड्याने करते. याला करू रिप्लेस. जसं रिप्लेस केलं ओके, एवढं आपण राहू देऊ सध्या. पण आपल्याला फंडा काय करायचे आज, की जेव्हा मी एस साईज वर क्लिक केली, ही काय पाहिजे ऑलरेडी सिलेक्टेड पाहिजे. ठीक आहे, मग सिलेक्टेड पाहिजे असण्यासाठी आपण काय करू, की तो पहिल्यांदा काय करू, बटन शोधू. बटन कोणतं आहे, हे बटन आहे. आणि बटन शोधल्यानंतर मी हे बटनचं काय करतो, बटन आउटलाईन डार्क हा क्लास मी रिमूव्ह केला. रिमूव्ह केल्यानंतर बटन काय झाले, सर्व ब्लॅक झाले ना. म्हणजे फंडा काय आहे, की जेव्हा आपण हा क्लास ऍड करतो, क्लास ऍड केल्यानंतर काय होतंय, ठीक आहे. मग आपल्याला काय करायची, जेव्हा मी एस साईज वर क्लिक करीन तेव्हा तो क्लास आहे, तो क्लास काय करणार मी, रिमूव्ह करणार. काय करणार मी, आणि जेव्हा मी त्याच्यावर क्लिक करणार आहे तेव्हा तो क्लास काय होईल, ऍड होईल. ठीक आहे, ऍड रिमूव्ह समजलं, की जेव्हा मी एस साईज वर क्लिक करीन तेव्हा तो क्लास काय होईल, ऍड होईल. ठीक आहे, हाच फंडा यूज करणार आहे. मग तो क्लास ऍड करण्यासाठी मी काय करतो, इथे की आपल्याला जे क्वेरी राईट करायची, जे क्वेरी आपण कुठे करणार राईट, स्क्रिप्ट मध्ये राईट करू ना. मग स्क्रिप्ट मध्ये राईट करण्यासाठी कोणत्याही जे आपल्याला क्लास रिमूव्ह आणि ऍड करायचा आहे, पहिल्यांदा ते तर जावा स्क्रिप्टला द्यावं लागेल. मग कसं देणार आपण जावा स्क्रिप्टला, कसं देणार, की एक देऊ शकतो आपण डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी, डॉक्युमेंट डॉट क्युरी सिलेक्टर. बरे म्हणजे भरपूर सारे आपल्याकडे 3-4 कॉन्सेप्ट आहेत. त्याने आपण तो काय करू शकतो, ते बटन सिलेक्ट करू शकतो. बरोबर, पण मी काय करतो, सिलेक्ट करण्याऐवजी काय करतो, की जसं मी इथं काय केलंय, की प्राइस मी सेंड केली. प्राइस सेंड केल्यानंतर मी प्राइस बरोबर मी काय करतो, दिस कीवर्ड सेंड करतो. दिस म्हणजे काय, दिस म्हणजे काय, की स्वतः तो इलेमेंट, कोणता इलेमेंट, हा जो काय बटन इलेमेंट आहे, तो बटन इलेमेंट काय होणार डायरेक्टली, बटन इलेमेंट काय होणार, त्याला डायरेक्टली फंक्शन मध्ये पास होणार. दिस म्हणजे काय, स्वतः मी. दिस म्हणलं का काय, आपल्या कोडिंग मध्ये दिस म्हणजे मी, कोडिंगच्या भाषेत दिस. मग आपण कशाला दिले, जे काय बटन आहे त्या बटनला दिस दिले. दिस म्हणजे काय, मग पास काय होणार त्याबरोबर, की हा जे काय बटन आहे ते बटन काय होणार, डायरेक्टली पास होणार फंक्शन मधून. मग मी जी काय फंक्शन मध्ये पास केले दिस बटन, ती फक्त मी इथे काय करणार, कॅच करणार ऍज अ पॅरामीटर. मग इथे मी काय करतो, ह्याला नाव देतो मी इलेमेंट देतो, ई देतो. ठीक आहे, शॉर्टकट मध्ये. आणि जी काही इलिमेंट भेटते त्या इलिमेंटला मी एकदा करतो कन्सोल डॉट लॉग करतो. आणि इकडे जाऊन मी करतो एकदा ह्याला रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर ह्याला बरोबर आपण इन्सेप्ट. आता कन्सोल मध्ये काय आहे का सध्या, जसं मी एस वर क्लिक करतो काय आलं इथे, डायरेक्टली बटन भेटतंय ना कन्सोल मध्ये. मी तुम्हाला आता काय सांगितलं, दिस म्हणजे काय, स्वतः तो बटन. सपोज मी एक्सेस वर क्लिक केल्यानंतर काय आलं, तुम्हाला बटन भेटतोय. ठीक आहे, आता बटन तर भेटलाय, मग बटनवर आपल्याला काय काम करायचे ते सांगणार आपण. ठीक आहे, मला काय करायची, जेव्हा मी क्लिक करीन तेव्हा त्याचा क्लास काय झाला पाहिजे, ऍड झाला पाहिजे, बस हेच सांगणार आपण. मग मी इथे राईट करतो, की एलिमेंट आपण काय केला, गेट तर केलाय. ठीक आहे, ईएलई म्हणून भेटतोय. मग मी इथे सांगतो की ठीक आहे, आपण ह्याला एक मी एक्स्ट्रा क्लास देण्याऐवजी मी काय करतो, ह्याला एक मी क्लास देतो. क्लास काय देणार मी, बीटीएन साईज देऊ. हा माझा क्लास आहे, बुस्टअपचा क्लास नाही, हे मी दिलेला क्लास आहे. बरोबर, ठीक आहे. मग मी ते आता आपल्याला कशात भेटलाय तो एलिमेंट, ईएलई मध्ये भेटलाय. ठीक आहे, आणि त्याला आपण क्लास कोणता दिलाय, बीटीएन साईज दिलाय. ठीक आहे, मग मी बुस्टअपचा जेक्युरीचा सिंटॅक्स कसा आहे, की मला जी काय बटन आहे ती बटन मला सिलेक्ट करायची. तर सिंटॅक्स कसा आहे, डॉलर राऊंड ब्रॅकेट मध्ये कसा असेल, डॉक्युमेंट डॉट गेट इलिमेंट बाय, ती रेडी वगैरे मला काहीच नाही करायची. मला डायरेक्ट फक्त एलिमेंट हे करायचं, कॅच करायचं. डॉक्युमेंट डॉट रेडी कधी वापरतात, की जेव्हा ते पेज लोड होतो तेव्हा. पण आपलं ऑलरेडी पेज लोड झालंय ना. ठीक आहे, फक्त आपल्याला तो आयडी काय करायचा, तो बटन कॅच करायचा, तो एलिमेंट आपल्याला कॅच करायचा. मग त्या बटनला मी कोणता क्लास दिलाय, बीटीएन साईज झाला. तो डॉट दिला, डॉट म्हणजे काय, क्लास केला. आणि त्या बटनला काय करायचे, मला ऍड क्लास करायची. कोणता क्लास ऍड करायचा आपल्याला,
बीटीएन आउटलाईन डार्क. म्हणजे काय होणार, जेव्हा मी त्या बटनावर क्लिक करणार, कोणत्या त्या साईजच्या बटनावर क्लिक करणार, त्याला कोणता क्लास ऍड होणार. ठीक आहे, मी इथनं रिमूव्ह करतो 2 मिनिट. हा जो काय क्लास ऍड केलेला आहे तो, आणि अप्लाय होते का आपण चेक करू. ह्याला केलं मी रिफ्रेश. आता कोणता क्लास आहे, वाट. मी काय करतो, एस वर क्लिक करतो. एस वर क्लिक केल्यानंतर काय झालं, रिमूव्ह झाले ना. आता रिमूव्ह झाले. रिमूव्ह काय करायचे आपल्याला, की सगळ्यांचे रिमूव्ह करा, फक्त जो मी ज्याच्यावर क्लिक केले त्याचा काय कर, क्लास रिमूव्ह नको करू. मग इथे आपण काय सांगणार, की आता जे क्युरीचा पार्ट आहे. ठीक आहे, आणि इथे मी सांगतो जी काही इलिमेंट आहे, इलिमेंट, त्या इलिमेंटचं काय कर, जी काही क्लास लिस्ट आहे, क्लास लिस्ट, आणि रिमूव्ह कर. रिमूव्ह काय करायची, रिमूव्ह कोणता क्लास करायला सांगणार आपण, जो काय बीटीएन कसं डॅश बीटीएन आउटलाईन डार्क, हा क्लास काय कर, रिमूव्ह करून टाक. मग इकडे येऊन मी इकडे करतो ह्याला रिप्रेस. जसं रिप्रेस केलंय आणि एस वर क्लिक केलं, ठीक आहे, याला पहिल्यांदा आपल्याला क्लास ऍड करावा लागेल. ऑलरेडी एक क्लास लागेल. जो काय क्लास आहे त्याला मी ऑलरेडी एक क्लास देऊन टाकतो इथे, आणि इकडे येऊन आपण करू याला रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश करतोय, एस साईज वर क्लिक केलं, ठीक आहे, त्याचा क्लास जातोय का, ठीक आहे. ऍड क्लास केला आपण इथे, आणि ऍड क्लास केल्यानंतर याला करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश करू, एकदा बॅक येऊ. बॅक आल्यानंतर एस साईज वर क्लिक केलं, ह्याला दिसला आपण इलिमेंट बाय ठीक आहे. ह्याला मी पहिल्यांदा काय करतो, ह्याला खाली राईट करू आपण, पहिला रिमूव्ह करू आणि मग ऍड करू. क्लिक केलं, क्लिक केल्यानंतर तरी पण जातोय. आणि आलं रिफ्रेश. रिफ्रेश केल्यानंतर मी एस वर क्लिक केलं. आपल्या इन्सेप्ट मध्ये आपल्याला कन्सोल मध्ये काय भेटतोय, बटन तर भेटतोच आहे ऑलरेडी. ठीक आहे, त्या बटनला ऍड केलंय, त्या बटनला काय करायचे, क्लास ऍड करून टाकायची. बाकीच्यांना रिमूव्ह करून टाक, फक्त हे सांगितले ना की बीटीएन आउटलाईन डार्क. ठीक आहे, आणि याला करू आपण रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलंय मी, एक्स क्लिक केलंय, आपल्याला तो बटन भेटतोय. आता हा बटन भेटतोय ना, कोणता बटन भेटलाय, आता एक्सेसचा बटन भेटलाय. त्या बटनला काय करायचे आपल्याला, की ज्याच्यावर मी क्लिक करीन त्याचा काय झाला पाहिजे, कलर ब्लॅक झाला पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे मी एल वर क्लिक केलं, एलचा कलर कोणता झाला पाहिजे, ब्लॅक झाला पाहिजे. ब्लॅक झाला पाहिजे म्हणजे त्याला आपल्याला काय करायला लागेल, क्लास ऍड करायला लागेल ना, बरोबर ना. ठीक आहे, त्याला क्लास कोणता दिलाय, बीटीएन साईज. बरे ठीक, ठीक आहे, दोनदा साईज दिली आपण, बटन साईज है ना. ठीक आहे, याला मी लास्ट मध्ये टाकतो, नाहीतर आपण आधीच टाकू. आणि इकडे जाऊन दोनदा रिफ्रेश केले त्यामुळे झालंय. आणि ठीक आहे, मी एल वर क्लिक केलं, तो एलिमेंट भेटतोय. मग जो काही एलिमेंट भेटतोय त्या एलिमेंटला आपण काय करणार, ठीक आहे, बीटीएन सपोज मी एक क्लासच रिमूव्ह केला तर तरी आपल्याला बटन भेटतोय. ठीक आहे, क्लास ऍड का होत नाही, ऑलरेडी ऍड केली.
ऑन क्लिकला पण तेच ऍड केलं. ठीक आहे, ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर ते पण ऍड केले आपण. त्याला आपण रिमूव्ह करणार का? नाही, रिमूव्ह नाही करणार आपण. याला आपण क्लास लिस्ट मी काय करतो, याला रिमूव्ह करून टाकतो बस. आणि ह्याच्यावरून इकडे करतो रिफ्रेश. जसं रिफ्रेश केलं, येस वर क्लिक केलं, रिफ्रेश केल्यानंतर ऑलरेडी ठीक आहे असं काहीतरी फंड लावू आपण. त्याला ऑलरेडी आपण बटन डार्क दिलाय. ठीक आहे, आणि तो क्लास आहे, तो क्लास मी काय केलाय, रिमूव्ह केलाय बस. मग इथे येईन डॉट क्लास लिस्ट येईन, क्लास लिस्ट सी क्लास लिस्ट आणि डॉट रिमूव्ह. इकडे जाऊन करू एकदा आपण ह्याला रिफ्रेश. ओके, तरी वर्क होत नाही का? ऍड क्लास, आणि ऍड क्लास केल्यानंतर जो काही एलिमेंट आहे, ओके झालंय. आता काय केलंय मी, की जो काही एलिमेंट भेटतोय, सगळे एलिमेंट काय केले, जेव्हा मी क्लिक करीन त्या बटनावर क्लिक केल्यानंतर काय कर, सगळ्या ह्यांना काय कर, एक क्लास ऍड कर. कोणता? बीटीएन आउटलाईन डार्क. आणि जो काही एलिमेंट तू क्लिक केलाय त्या एलिमेंटचा काय कर, तू जो काही आउटलाईन डार्क आहे त्याचा काय कर, रिमूव्ह कर. हाच फंडा यूज केलाय फक्त मी. आता आउटपुट पेजला आलो, कन्सोल मी करतो रिमूव्ह, कन्सोलची गरज नाही. आणि सपोज मी एल वर क्लिक केलं, एल वर क्लिक केल्यानंतर काय झालं, तो एलचा कलर झाला ना, ब्लॅक आला ना. सपोज मी डबल एक्सेल क्लिक केला, आता प्राइस कशाची सांगा बरं मला. अरे ह्याची रिमूव्ह नाही झाली का? ठीक आहे, क्लास लिस्ट सी कॅपिटल आहे का? जसं मी ऍड करतोय तसं होतंय. ठीक आहे, ह्याला रिमूव्ह केल्यानंतर ठीक आहे, क्लासचा सी छोटाच आहे. फिर क्या हो रहा है, फिर इस पे क्या म्हणजे ऍड होतोय, रिमूव्ह आहे ना, बरोबर ना. ठीक आहे, रिमूव्ह का होईना, रिमूव्ह झाला पाहिजे. क्लास लिस्ट सांगा बरं, बुस्टर काय आहे तुरीचा, एलिमेंट डॉट क्लास असंच काहीतरी आहे ना त्याचा, क्लास लिस्ट म्हणून सगळ्यांचं रिमूव्ह करण्यासाठी. रिमूव्ह आहे ना, ही लाईन वर्क आहे. ठीक आहे, ठीक आहे, याला मी 2 मिनिटं बघू आपण. ठीक आहे, आपली स्पेलिंग चुकते थोडीशी, मला असं वाटतंय. फायनल कोड त्यांनी काय दिले, चेंजेस काय करून दिले, तेच आहे ना. आता बघायची, इकडे जाऊन इकडे आलो, काय चेंजेस केले मग ह्यांनी, काय चेंजेस केले बरं, चेंज काय केले त्यांनी, काय डिफरंट बरं. ठीक आहे, तो बटनचा ते राहिला होता, आपला डॉट राहिला होता. ठीक आहे ना, ठीक आहे, त्यामुळे आपला झालंय वर्क. होतंय ना, आपल्याला जे पाहिजे ते भेटलंय. येस वर क्लिक केलं, आता प्राइस कशाची, आता कशाची, आता कशाची. ठीक आहे, 2 फंडा करायचा आपल्याला, तो झालाय. ठीक आहे, फक्त आपण जे क्युरी थोडीशी राईट केली, बाकी काही नाहीये. आता आपल्याला नेक्स्ट काय करायचं, आता नेक्स्ट काय करणार आपण,
जो काय आपला प्राइस होती प्राइस आपण दाखवली शो करून. ठीक आहे, मला आता कोणची एम साईज आहे, एम साईज मला करायची परचेस. मी करणार ऍड टू कार्ट. मग ऍड टू कार्ट केल्यानंतर काय झाला पाहिजे, तो कुठे गेला पाहिजे, तो कार्ड मध्ये गेला पाहिजे. ठीक आहे ना. मग कार्ड मध्ये जाण्यासाठी मी काय करतो, ऍड टू कार्ट. ठीक आहे, ऍड टू कार्ट केल्यानंतर ऍड टू कार्ट मध्ये आपण काय काय स्टोअर करणार. तर सपोज इकडे येऊ आपण, इकडे आल्यानंतर मी करतो आता जो काय कार्ड असणार आहे, कार्ड मध्ये काय काय राहणार आपलं ऍड टू कार्ट केल्यानंतर. एक तर पहिला राहणार प्रोडक्ट. प्रोडक्ट कोणता आहे, मग त्यासाठी आपण घेऊ प्रोडक्ट आयडी घेणार. दुसरं काय राहणार की त्या प्रोडक्टची प्राइस आणि साईज लागणार आहे. मग त्यासाठी आपण दुसरं काय स्टोअर करणार, प्रोडक्ट प्राइस स्टोअर करणार का त्यांचं काय स्टोअर करणार आपण, की प्रोडक्टची जी काय प्रोडक्ट प्राइसिंग आहे, बरोबर ना, प्राइसिंग आयडी स्टोअर करू. त्यामध्ये ही पण आलं ना, मग त्याची प्राइस पण आली आणि त्याची साईज पण आली. डुप्लिकेट जाऊन दे, डुप्लिकेटचा पार्ट संपलाय आता त्याच्या. आणि त्यानंतर अजून काय राहणार, ही जी काय ऍड टू कार्ट केलंय ती कुणी केलंय, त्यासाठी आपण काय स्टोअर करणार, जी काय सेशन मध्ये आपण काहीतरी स्टोअर केलं काय युजर आयडी, ती एक लागणार. अजून काय स्टोअर करणार, इमेज तर येणार ना, प्रोडक्ट मध्ये तर येणार इमेज. अजून काय स्टोअर करणार आपण, क्वांटिटी करायची ना, क्वांटिटी साठी करू QTY. ओके. मग आता काय काय स्टोअर करायचे आपल्याला, प्रोडक्ट आयडी, दुसरं प्रोडक्ट प्राइसिंग आयडी, एवढं थोडं कॉन्सेप्ट देण्यात ठेवा. मग जेव्हा मी ऍड टू कार्ट वर क्लिक करीन तेव्हा काय पास झालं पाहिजे आपल्याकडून, दोन गोष्टी, एक प्रोडक्ट आयडी आणि दुसरं प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. ही दोन आपण काय करणार, पास करणार. मग त्यासाठी मी जातो आपल्या इन्फोमध्ये. इन्फोमध्ये आल्यानंतर मी करतो ऍड टू कार्टच्या जागेवर ऍड टू कार्ट जे बटन आहे त्याला करतो एक ऑन क्लिक. त्याच्यावर क्लिक केल्यावर ते इव्हेंट झाले पाहिजे ना. आणि ऑन क्लिक मध्ये मी सांगतो की ऍड टू कार्टचं एक बनवतो फंक्शन. ठीक आहे, आणि फंक्शन बनवू आपण स्क्रिप्ट टॅग मध्ये. मग स्क्रिप्ट टॅग मध्ये आलो, स्क्रिप्ट टॅग मध्ये मी काय करतो की ह्याच फंक्शनच्या खाली एक फंक्शन बनवतो आणि फंक्शनला नाव देऊ आपण ऍड टू कार्ट. आणि ह्या फंक्शनला काय सांगणार मी, जेव्हा मी, ठीक आहे, इथे आपण कन्सोल डॉट लॉग करू. लॉग केल्यानंतर मला काय प्रिंट झालं पाहिजे, की आपल्याला दोन गोष्टी पाहिजे. पहिली काय गोष्ट पाहिजे, प्रोडक्ट आयडी, आणि दुसरं, ठीक आहे. मग आपण इथं वरच्या फंक्शन मध्ये काय घेतले, आपण प्राइस घेतली ना. ठीक आहे, मग जशी प्राइस घेतली मी काय करतो, प्राइस बरोबर हे पण आणतो त्याची आयडी पण आणू. कुठे आपण तो बटन प्रिंट केलाय की इथे. ठीक आहे, डिसच्या पुढे. आणि डिसच्या पुढे मी काय करतो, ह्याबरोबर जी काय प्रोडक्टची आयडी आहे, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी, ती पण घेऊन येतो इथे. मग इथे राहील प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. ठीक आहे, आणि जी काही आयडी आहे ती आयडी मी करतो इथे कॅच एलिमेंटच्या पुढे राईट करतो, कोमा देऊन इथे प्रोडक्ट प्राइसिंग अंडरस्कोर आयडी. ठीक आहे, आणि जी काय आयडी भेटते ती मी आयडी एकदा करतो ह्याला कन्सोल. ठीक आहे, म्हणजे भेटते का नाही आपण कन्फर्म चेक करणार की जी आयडी भेटते का नाही. आणि इथे मी कन्सोल राईट करतो. आउटपुट पेजला जाऊ, ह्याला करू आपण एकदा रिफ्रेश केल्यानंतर मी इन्सेप्ट ओपन करतो. आणि इन्सेप्ट मध्ये आता काय आहे का नाही. सपोज मी करतो एस वर क्लिक, आयडी भेटली त्याची 75. परत एक्सेल वर क्लिक केलं, त्याची आयडी किती 78. त्यानंतर डबल एक्स वर क्लिक केलं म्हणजे आयडी भेटती ना. मग युजर काय करणार, मला एस साईज लागते, एस साईज मी सिलेक्ट केली आणि काय करणार ऍड टू कार्ट घेणार, बरोबर ना. मग आपण स्टोअर करताना काय करणार, याची जी काही आयडी आहे ती आयडी स्टोअर करणार, एक का सर्व आयडी स्टोअर करणार. युजरला तेच साईज लागते ना, मग ते साईजची आपण आयडी घेतली. मग जी काही आयडी घेतली ती आयडी मी काय करतो की ह्या फंक्शन मध्ये आपल्याला नाही लागत आयडी. जी काय आपल्याला हा सेट प्राइसचा फंक्शन बनवलाय त्यामध्ये आयडी नाही लागत. कोणत्या फंक्शन मध्ये आयडी लागते, ऍड टू कार्ट मध्ये. मग मी एक व्हेरिएबल बनवतो, वेअर ऍक्टिव्ह प्रोडक्ट प्राइसिंग, एक नावाचा काय बनवलं मी, व्हेरिएबल बनवलं. ठीक आहे ना. मग जेव्हा बी आयडी येईन, आयडी कशा स्टोअर होईल, ही ऍक्टिव्ह प्रोडक्ट प्राइसिंग आयडी आहे, त्यामध्ये आपण काय करू, जी काय आयडी भेटते ती आयडी मी इथे स्टोअर करतो इथे. आणि जी काय ऍक्टिव्ह प्रोडक्ट प्राइसिंग आयडी आहे मी कधी कन्सोल करतो, आता ह्यामध्ये करतो. ऍड टू कार्टच्या बटनावर क्लिक करीन तेव्हा ती आयडी काय होईल
कन्सोल होईल आणि इकडे जाऊन आपण एकदा रिफ्रेश करू. जसं रिफ्रेश केली कन्सोल मध्ये काही नाही, मला डबल एक्सेल लागतोय आणि मी करतो ऍड टू कार्ड केल्यानंतर आली म्हणजे जी काय प्रोडक्ट प्राइसिंग आयडी ते भेटली बरोबर, एक आयडी भेटली. आता दुसरी आयडी कोणती लागते आपल्याला, की जी प्रोडक्ट आयडी लागते, ठीक आहे ना. मग प्रोडक्ट आयडी लागते म्हणल्यावर मग प्रोडक्ट आयडी कुठे भेटणार आपल्याला, ठीक आहे. आपण काय केलं, 0 इंडेक्स नंबरला आयडी पाठवली बरोबर ना, ते तर आपल्याला भेटणार. इथे फक्त मी काय केलं, ऍज इट इज उचलणार आणि ह्याला करतो मी एकदा कन्सोल अजून एकदा. फक्त मी इथे काय राईट करतो, कोलन देऊन कोलनच्या आतमध्ये जी काय प्रोडक्ट प्राइसिंग आयडी आहे 0 इंडेक्स नंबर मधली ती आपण प्रिंट करू, भेटती का नाही चेक करतो फक्त आणि द्या आयडी. इकडे जाऊन रिफ्रेश, कन्सोल मध्ये काही नाही आणि एम साईज मला लागते. एम साईज नंतर मी ऍड टू कार्ड केले, ऍड टू कार्ड केल्यानंतर मला दोन्ही आयडी भेटल्या. पहिली आयडी कोणती, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी आणि दुसरी कोणती, प्रोडक्ट आयडी, ठीक आहे. दोन आयडी भेटल्या आणि जी काही युजर आयडी आहे युजर आयडी आपल्याला सेशन मध्ये तर भेटणारच आहे. ते कुठे युजर साइड मध्ये गेलो की तेव्हा आपल्याला तिथे भेटून जाईल. फक्त आता ही दोन दोन आपल्याला आयडिया भेटल्या, त्या आयडिया फक्त आपण काय करणार, युजरला जी काय आपली user.js आहे त्याला पाठवायला लागेल बरोबर. मग त्याला पाठवण्यासाठी आपण काय करतो, की कोणत्या मेथडने आपण आयडी पाठवतो, पॅरामीटर थ्रू, ठीक आहे. मग पॅरामीटर थ्रू पाठवण्यासाठी मी काय करतो, इथे एक URL बनवतो, ठीक आहे. एक व्हेरिएबल घेतो किंवा var URL आणि URL मध्ये मी काय करतो, जी काय आपली URL राहणार आहे म्हणजे URL कोणती, की आपण करतो ना अँकर टॅग देतो ना, अँकर टॅगला काय सांगतो कुठे जायचं तो, आणि तो आयडी पॅरामीटर तो पास करतो. मग मी इथेच राईट करतो. इथे काय राईट करणार मी, की स्लॅश कुठं पाठवायचा डेटा, ऍड टू कार्ड, ठीक आहे. जरा पेस मी रिमूव्ह करतो, ऍड टू कार्ड आणि स्लॅश दिल्यानंतर आपण पॅरामीटर मधून काय काय पाठवणार, आयडी. कोणता आयडी, मग जो काय आपल्याला आयडी भेटतो प्रोडक्ट आयडी पहिल्यांदा पाठवून देऊ. मग इथे मी करतो याला कॉपी, ठीक आहे. जो काय प्रोडक्ट प्राइजेस आहे त्याला करतो मी कॉपी आणि इथे पेस्ट करतो, ठीक आहे. आता प्रोडक्ट आयडी पास केली आपण, ठीक आहे. जी काय प्रोडक्टची आयडी ती पास केली आणि आपल्याला अजून दुसरं काय पास करायची, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी पास करायची. अजून एक स्लॅश द्या तुम्ही आणि स्लॅशच्या पुढे काय करा, जी काय प्रोडक्ट प्राइसिंग आयडी आहे ती पण अटॅच करून द्या. हे ॲज अ व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल म्हणून मी काय केलं, प्लस देऊन एक स्ट्रिंग बनवली. काय झालं, कोडच्या आतमध्ये ती एक स्ट्रिंग आहे ना, व्हेरिएबल आहे ना, व्हेरिएबल मध्ये आणि ठीक आहे. आपण एकदा मी काय करतो, कन्सोल URL करतो म्हणजे समजेल तुम्हाला काय केलंय मी. आणि इथे करू आपण URL केल्यानंतर जेव्हा आउटपुट पेजला गेल्यानंतर मी ह्याला करतो एकदा रिफ्रेश. आता मला साईज लागते डबल एक्सेल आणि मी करतो ऍड टू कार्ड केल्यानंतर URL मध्ये काय काय आले, स्लॅश ऍड टू कार्ड स्लॅश प्रोडक्ट आयडी स्लॅश प्रोडक्ट प्राइसिंग आयडी, ठीक आहे. आता ही आयडी भेटते आपल्याला. मग आता मी ऍड टू कार्ड केल्यानंतर कोणत्या URL ला गेला पाहिजे, ह्या URL ला गेला पाहिजे ना. मग ह्या URL ला पाठवण्यासाठी जावास्क्रिप्ट मध्ये एक हे आहे, की ऑलरेडी आपल्याला फंक्शन भेटतं. कोणतं फंक्शन आहे, तुम्ही हे शिकलात, विंडो लोकेशन. जावास्क्रिप्ट मध्ये शिकला असताना लोकेशन, विंडो लोकेशन असं काहीतरी आहे, झालं असेल तुमचं, ठीक आहे. नसेल झालं तरी मी सांगतो, की आपल्याला काय करायचे, स्क्रिप्ट टॅग मधून आपल्याला एखादी URL टॅग द्यायची. स्क्रिप्ट मधून आपण अँकर टॅग तर नाही घेऊ शकत बरोबर ना. मग अँकर टॅग न घेता आपण काय करू शकतो, इथे लोकेशन सांगणार, ठीक आहे ना. आणि लोकेशनला काय सांगणार, कुठे जायची तुला, कुठे जायची त्यासाठी href, ठीक आहे. href ला सांगणार की कुठे जायची, ठीक आहे. सपोज मी इथे राईट केलं की youtube.com केलं, ठीक आहे. आणि मी इकडे जाऊन रिफ्रेश करतो आणि रिफ्रेश केल्यानंतर डबल एक्स वर क्लिक करून ऍड टू कार्ड केलं. ऍड टू कार्ड केल्यानंतर कुठे आलो मी, URL मध्ये काय आले, youtube.com आलंय ना, ठीक आहे. म्हणजे आपण काय करतो, जसं HTML मध्ये अँकर टॅग यूज करतो दुसऱ्या पेजवर जाण्यासाठी, तसं जावास्क्रिप्ट मध्ये दुसऱ्या पेजवर जाण्यासाठी आपण काय यूज करतो, location.href. मग href ला काय सांगणार आपण, कुठे जायची तुला, जी काय आमची URL आहे त्या URL ला, ठीक आहे. मग URL मध्ये आहे ना ती URL, ती फक्त मी URL पास करून दिली आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू. जसं रिफ्रेश केले मला लागतं एस स्लाइस लागते आणि मी करतो ऍड टू कार्ड केल्यानंतर युजर कुठे आला, ठीक आहे. हा एरर साईडला राहून द्या 2 मिनिटं. पण युजर कुठे आला, आता हा एरर कोणता आहे, ठीक आहे टेबल नाही, ठीक आहे. तो एरर साईडला राहून दे, तो एरर काय आहे आपण चेक करू.
की युजर मध्ये आलो आणि युजर मध्ये एरर येतो. युजर मध्ये काय एरर आहे? ठीक आहे, ठीक आहे, हे रिमूव्ह करायला लागेल आपल्याला. आणि इकडे जाऊन मी रिप्लेस करतो. आलंय, काय भेटले आपल्याला आता? कॅन नॉट गेट ऍड टू कार्ट. जी काय ऍड टू कार्टची URL आहे ती ऍड टू कार्टची URL आपण कुठे बनवणार? युजर मध्ये. आणि युजर मध्ये आल्यानंतर राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश ऍड टू कार्ट कोमा फंक्शन, फंक्शन मध्ये रिक्वेस्ट, दुसरं रिस्पॉन्स, आणि जो काय रिस्पॉन्स भेटणार तो आपण सेंड करू. बस. आता ऍड टू कार्टच्या पुढे आपण पॅरामीटर थ्रू काय काय पाठवले? पहिलं पाठवले आपण प्रोडक्ट ID स्लॅश कोलन प्रोडक्ट ID देऊ इथं असं, बरोबर ना? आणि दुसरं काय पाठवले? आणि ते बी गेट करण्यासाठी स्लॅश कोलन प्रोडक्ट प्राइसिंग ID देतो मी, म्हणजे समजेल. ठीक आहे, 2 आयडिया भेटल्यात आपल्याला. आणि जो काय डेटा असतो तो कशात कॅच करतो आपण? ठीक आहे, ऍक्टिव्ह जाऊन दे. आपण जे व्हेरिएबल नेम दिले ते तिकडनं दिले आपण ते नाही पाठवणार देणार. जिथं आपण युजर डिफाईन्ड नाव असते तिथे कोणते. ठीक आहे. आणि जो काही डेटा भेटला तो कशात भेटला आपल्याला? रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये आला का? इकडे जाऊन रिफ्रेश करू. जसं रिफ्रेश केलं रिक्वेस्ट डॉट बॉडी मध्ये काहीच नाहीये, फॉर्म नाही येतो. फॉर्म मधून डेटा पाठवला तर आपण बॉडी मधून कॅच करतो. इथे आलाय कशात? रिक्वेस्ट डॉट पॅरम्स मध्ये आलाय. विसरता ना तुम्ही. आणि पॅरमला मी करतो इकडे रिफ्रेश केल्यानंतर काय काय भेटले आपल्याला त्यातून? प्रोडक्ट ID आणि दुसरं काय भेटलंय? प्रोडक्ट प्राइसिंग ID. सपोज आता ते प्रोडक्ट प्राइसिंग हे नाव कुठून आलं? सपोज मी हे नाव काय करतो? रिमूव्ह करतो. हे डी दिलंय फक्त नाव, किंवा मी ED दिले. ED दिल्यानंतर जाऊन मी इकडे रिप्लेस करतो आउटपुटला. ह्याने कोणतं नाव घेतलंय आता? ED नाव घेतलंय ना, समजलं ना? जे आपण तिकडनं पाठवलंय ते नाव नाही कॅच केलं, की आपण मी जी URL मध्ये नाव दिले कॅच करताना ते नाव त्याने काय केलंय? सपोज मी ह्याला डबल A देतो आणि इकडे जाऊन मी रिप्लेस करतो. आता काय आलंय? सपोज तिकडनं जे नाव पाठवलं URL मधून ते नाव नाही घेत. कोणतं नाव घेतंय? जे आपण दिलंय ते नाव घेतं. ठीक आहे. आता 2 डेटा भेटलाय आपल्याला. काय काय भेटले? प्रोडक्ट 2 भेटलेत आपल्याला. ठीक आहे. पॅरामीटर मध्ये 2 ID भेटल्यात. ठीक आहे. आणि आता 2 भेटल्यात. 2 भेटल्यानंतर मला एक लागणार आहे. दुसरं काय लागणार आहे आपल्याला? ऍड टू कार्ट करण्यासाठी मी ते एक बनवलं होतं. काय लागणार आहे आपल्याला? युजर ID. युजर ID कुठे? युजर ID कुठे भेटेल आपल्याला? एक व्हेरिएबल घेतला आणि व्हेरिएबलला मी लावतो युजर ID. आणि युजर ID कुठे भेटणार आपल्याला? रिक्वेस्ट डॉट सेशन मध्ये. सेशन मधून काय घ्यायचे आपल्याला? युजर ID. बस. भेटतोय का चेक करायचं एकदा. आणि याला करतो मी एकदा सेंड करतो. भेटतोय का आपण चेक करू एकदा. आणि ह्याला केलं मी रिप्लेस केल्यानंतर आपल्याला नाही भेटला. एकदा डबल इकडे येऊ, एस साईज केली आणि ऍड टू कार्ट केलं. ऍड टू कार्ट केल्यानंतर 1 नंबरचा ID भेटलाय. म्हणजे जे काही युजर ID आहे तो युजर ID आपल्याला भेटतोय ना सेशन मधला. आता बाकी राहिलं काय? कोणती गोष्ट राहिली आता? क्वांटिटी. आता क्वांटिटी आपण बाय डिफॉल्ट 1च टाकू. ऍड टू कार्ट करताना बाय डिफॉल्ट 1 टाकू ना. मग युजरला वाढवायचे असेल तो वाढवेन नंतर. ठीक आहे. मग ते एकच टाकू. आता जो काही डेटा भेटलाय तो डेटा आपण काय करणार आता? डेटाबेसला स्टोअर करणार. मग डेटाबेसला स्टोअर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक टेबल. मग टेबल बनवण्यासाठी आपण एक टेबल बनवून घेऊ. ऍड टू कार्टचं टेबल बनवू. ठीक आहे. ऍड टू कार्टचं टेबल बनवण्यासाठी एक क्वेरी करायला लागेल. मग मला सांगा बरं क्वेरी काय राहणार? क्रिएट टेबल कार्ड देऊन आपण नाव कार्ड राऊंड ब्रॅकेट मध्ये पहिली काय राहणार? कार्ड. त्याला टाईप इंट आणि प्रायमरी की. ऑटो इन्क्रीमेंट द्यायचं का गरज नाही? ऑटो इन्क्रीमेंट. त्यानंतर नेक्स्ट कॉलम सांगा. प्रोडक्ट. त्याला टाईप नेक्स्ट कॉलम प्रोडक्ट प्राइसिंग ID. त्याला टाईप देऊ आपण इंट. ठीक आहे. आणि अजून एक कोणता राहणार?
युजर आयडी त्याला टाईप देऊ आपण इंट आणि QTY ला क्वांटिटी घेतली. ठीक आहे, शॉर्टकट QTY म्हणजे क्वांटिटी आणि त्याला टाईप देऊ आपण इंट. ठीक आहे, आणि जी काय क्युरी बनवली ती क्युरी आपण एकदा करू रन. ठीक आहे, त्याला करू कॉपी केली वर्क बेंच मध्ये आलो. वर्क बेंच मध्ये मी काय करतो, पहिला डेटाबेस यूज करतो. डेटाबेस कोणता आहे आपला, अल्ट्रास प्रोजेक्ट म्हणून. ठीक आहे, ह्याला पहिला यूज करू आपण डेटाबेस. यूज आणि यूज केल्यानंतर याला युजर झाला का. ठीक आहे, यूज आणि याला यूज करून घेतला आणि जी काय क्युरी बनवली ती क्युरी केली मी पेस्ट आणि आपण रन करून झाला टेबल. आता टेबल क्रिएट झाल्यानंतर आपण काय करणार, त्या टेबल मध्ये डेटा स्टोअर करणार. ठीक आहे, मग डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याला लागेल एक SQL क्युरी. मग सांगा बरं क्युरी काय राहणार, इन्सर्ट इनटू कार्ट. पहिला पण ते राहणार प्रोडक्ट आयडी, त्यानंतर आणि त्यानंतर अजून युजर आयडी आणि लास्ट मध्ये QTY का क्वांटिटी. व्हॅल्यूज नंतर राऊंड ब्रॅकेट, पहिली व्हॅल्यू प्रोडक्ट आयडी साठी, दुसरी प्राइसिंग साठी, तिसरी युजर आयडी साठी आणि चौथी क्वांटिटी साठी. ठीक आहे, क्वांटिटी मी डायरेक्टली 1 देऊन टाकतो इथे. बरोबर ना, बाय डिफॉल्ट 1 राहील. आता बाय डिफॉल्ट 1 झाले. आता जो काय आपल्याला डेटा भेटलाय तो डेटा मी पास करून देतो. येतात युजर आयडी कशात आहे, यामध्ये जो काही युजर आयडी आहे तो युजर आयडी मी डॉलर कर्ली ब्रॅकेट मध्ये युजर आयडी केला. इथे काय करणार, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. प्रोडक्ट प्राइसिंग आयडी कशात आली, रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये आली ना 2 डेटा. मग जो काय रिक्वेस्ट डॉट पॅरम मध्ये डेटा आलाय त्याला मी काय करतो इथे की पहिल्यांदा एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. बरोबर ना, व्हॅर घेतला, व्हॅर घेऊन काय केलं, एक प्रोडक्ट आयडी देतो. कशात आलाय तो आयडी, रिक्वेस्ट डॉट पॅरम्स मधून काय घ्यायचे आपल्याला, प्रोडक्ट आयडी. ठीक आहे, आणि त्यानंतर लास्ट काय, दुसरा काय, प्रोडक्ट प्राइसिंग आयडी आहे. ठीक आहे, तो बी आपण एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करू. त्याला व्हेरिएबलला नाव देऊ प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. ओके, आणि जो काही 2 डेटा भेटलाय तो डेटा आपण करू त्या क्युरी मध्ये अटॅच. पहिली प्रोडक्ट आयडी मी पास करून दिली, दुसरी सेकंड प्रोडक्ट प्राइसिंग आयडी. ठीक आहे, याला पेस्ट करू. आणि जी काही क्युरी झाली क्युरीला मी करतो एकदा सेंड करतो, म्हणजे चेक करू आपण कन्फर्म काय भेटते नेमकं आपल्याला. चुकली तर आताच लगेच आपण चेक करू. आणि इकडे करू मी रिफ्रेश केल्यानंतर झाली क्युरी की अनडिफाईंड आले. काय अनडिफाईंड आले, क्वांटिटी नाही आली दादा, युजर आयडी अनडिफाईंड आले. इकडे जाऊन मी एकदा रिफ्रेश करतो. ठीक आहे, युजर लॉग इन आहे का, लॉग इन आहे युजर. कार्ड बटन दिसते म्हणजे लॉग इन आहे युजर. ठीक आहे, आयफोन खरेदी करू आपण XXL साईजची आणि ऍड टू कार्ट करू. ऍड टू कार्ट केल्यानंतर आली युजर आयडी किती आली, 1 आली. ठीक आहे, आता ही क्युरी फक्त आपण रन करणार. रन करण्यासाठी युजर मध्ये आलो, युजर मध्ये रन करण्यासाठी काय कमांड, व्हॅर डेटा इक्वल टू अवेट, नंतर EXE आणि EXE ला SQL. अवेट घेतल्यानंतर असिंग घ्यायच लागेल का, कंपल्सरी. ठीक आहे, असिंग घेतला, जो काय डेटा आहे तो डेटा मी करतो एकदा सेट. आणि इकडे जाऊन आपण करू याला रिप्लेस. झाला इन्सर्ट डेटा. ओके, इन्सर्ट झाल्यानंतर ऍड टू कार्ट झाला की त्याच पेज आपण रिडायरेक्ट करणार. कोणत्या पेजला, सपोज मी काय करतोय ऍड टू कार्ट केलं. ऍड टू कार्ट केल्यानंतर मला कोणत्या पेजवर पाठवू मी युजरला, की ह्याच पेजवर पाठवून आपण शॉपिंगच्या. तिथे शॉपिंगच्या पेजला पाठवण्यासाठी आपण इथे काय करणार आहे, REC डॉट रिडायरेक्ट कुठे करणार आपण, स्लॅश शॉप. बस फंडा खतम. आता मी काय करतो, नको मला आयफोन नको घ्यायचा आपल्याला. ओके, शर्ट घ्यायचा. शर्ट घ्यायची माझी साईज आहे M आणि मी केला हा ऍड टू कार्ट. ऍड टू कार्ट केल्यानंतर आलो ह्याच पेजला आणि आपण टेबल मध्ये चेक करू की ऍड टू कार्ट मध्ये आपले किती प्रोडक्ट झाले. ठीक आहे, कळतं इथे, समजलं. युजर आयडी 0, ज्याचा युजर आयडी 0 आहे त्यांनी काय ऍड टू कार्ट केलंय, 34 नंबरचा प्रोडक्ट आहे आणि त्याची प्राइस आहे 73, त्याची क्वांटिटी 1 आहे आणि 1 नंबरचा प्रोडक्ट आहे, म्हणजे त्याची आयडी किती
वन त्यांनी काय ऍड केले, ऍड टू कार्ट केलेलं आहे, 33 नंबरचा प्रोडक्ट आहे, बरोबर ना. आता हा ऍड टू कार्ट झाला, तर ऍड टू कार्ट झाल्यानंतर फक्त आपण काय करणार, कॉम्प्लिकेट होतंय का जास्त, प्रोजेक्ट कॉम्प्लिकेट तसं काही नाही. ऑनलाईन मेंबर्स कन्फ्युज होतात का, की एकदा रिपीट करायचं हेच का पुढचं घ्यायचं, बरं मला सांगा तुम्ही. महेश काय करायचं, ऑनलाईन मेंबर्स एवढंच घ्यायचं का, फक्त मी रिपीट करतो मग एकदा, का पुढचं घेऊ आणि ऍड करू. ऑनलाईन मेंबर तुम्ही सांगा बरं काय करायचं, की कन्फ्युज व्हायला नको तुम्ही, नाही तर आता म्हणता घ्या घ्या पुढे पुढे घ्या. ठीक आहे, तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे, एवढंच घ्यायचं. अरे बाकीचे मेसेज बॉक्स मध्ये राईट करा यार. ऑनलाईन मेंबर्स